हॅलो नमस्कार, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। आजही मी तुमच्यासाठी छान अशी डिझाईन घेऊन आलेली आहे। ती म्हणजे आपली ट्रान्सपरंट गळा आहे, नेटचं ब्लाऊज आहे जे मी काल तुमच्यासोबत फोरटक्स ब्लाऊजचं कटिंग शेअर केलं तर फ्रंट पार्टचं। आज मी तुमच्यासोबत बॅक साईड पार्ट जो आहे तो शेअर करते। तर मागचा गळा 10 इंच आहे, तर आपण 10 इंचावरचा कॅनव्हासवरचा गळ्याच्या खाली आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे जो काही 10 इंचाचा गळा आहे त्याच्या खाली 1.5 इंच एक्स्ट्रा घेऊन आपल्याला 3.5 इंचाचा गळा काढून घ्यायचा आहे। तर मी हा 2.5 इंचापेक्षा आपला गळा जो असतो तो 1 इंचानी एक्स्ट्रा घ्यायचा आहे आपल्याला। डिझाईनचा जो काही शेप आहे आतमधला नेटचा तो आपला दिसला पाहिजे असं मी 3.5 इंचाचा गळा जो आहे तो कॅनव्हासवरती आखून घेतला आणि पानाचा आकार जो आहे तो घेतलेला आहे। इथं तुम्ही दुसरा पण डिझाईन गळा घेऊ शकता, पण एकदम साधी आणि सिंपल पान गळा घेतलेला आहे आणि अस्तर जे आहे ते आपल्याला त्याला जॉईंट करायचं आहे। तर कॅनव्हासवरती आपल्याला सर्वात पहिला मोठा गळा काढून घ्यायचा आहे। तर मी जॉईंट करून घेतलं बघा अस्तर त्याला कॅनव्हासला। तुम्हाला जर नेटच्या याच्यावरती डिझाईन घ्यायची असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला डिझाईन घ्यायची आहे। तर सर्वात पहिला आपल्याला मोठा गळा हा काढून घ्यावा लागतो। तर मी सर्वात पहिलं अस्तर जे आहे ते आपला त्याच्यावरती आपण सर्वात पहिलं हे कॅनव्हासचा गळा काढून घेणार आहे। तर सर्वात पहिलं मी मधला सेंटर धरून टिप मारून घेतली, म्हणजे आपला गळा जो आहे तो सरकणार नाही। तर आपण साईडनी टिप मारून घेतली। तर आतमधून आपण तो भाग जो आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे, म्हणजे कट करून टाकायचा आहे। 1/2 इंच असं आतमध्ये कट करून आपल्याला इथं कट लावून घेऊ छोटे छोटे, म्हणजे आपलं छान असं गळा जो आहे तो तयार होईल। तर मी फक्त अस्तरवरती गळा घेतलेला आहे, ब्लाऊज आपला अजून बाकी आहे। तर इथं आपल्याला व्यवस्थित जे आहे ना, बऱ्याच मैत्रिणी चूक करतात। तर हे सांगायचं आहे की आपण ट्रान्सपरंट गळा घेताना आपल्याला अस्तरवरती सर्वात पहिला गळा घ्यायचा आहे, छान असा कॅनव्हासवरती काढून घ्यायचा आहे। जी पण डिझाईन घ्यायची आहे ती तुम्हाला सर्वात पहिलं कॅनव्हासवरती गळा काढून घ्यायचा आहे, जेणेकरून आतमधला गळा जर तुमचा फिनिशिंग सहित असेल तर दिसायला पण खूप ॲक्टिव्ह दिसतो आणि दिसायला पण छान दिसतो। तर बघा किती छान आपला पान गळा झालेला आहे। आता आपण जे नेटचा कपडा घेतलेला आहे तो आपल्याला याच्यावरती या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे। आता जो उलटा भाग आहे तो मी आतमधून टाकला आणि सरळ भाग वरतून ठेवला। तर कमर जे आहे कमरपट्टी आपल्याला खालून अशा पद्धतीने मी जोडून घेते। तर कमरेच्या भागाकडून टिप मारून घेते, म्हणजे आपल्याला उलट केल्यानंतर जो सरळ भाग आहे तो आपला अशा पद्धतीने जो आहे ना तो आतमधून जाईल आणि उलटा भाग बाहेरून येईल, त्यामुळं आपल्याला ते अशा पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे। तर मी एक दाब टिप पण देऊन घेतली आणि अशा पद्धतीने वरतून एक टिप। तर बघा आपला जो सरळ भाग आहे तिथून आपल्याला जे आहे ना उलटा भाग आतमधून गेला आणि अशा पद्धतीने व्यवस्थित जे आहे ना गळा पण दिसतोय। तर जे मशीन आहे ती ढवळी आहे आणि ब्लाऊज पण गोल्डन आहे, त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा गळा जो आहे नेट जे आहे ते असं तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल, पण खूप छान ब्लाऊज आहे हा आणि मस्त आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला एकदम असं सारखं सारखं प्रेस करायचं आहे, कपड्यावरती गोळा नाही झाला पाहिजे। तर काही नेट तर अशा पद्धतीने आपण इथं व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे। तर मी बघा व्यवस्थित आपल्याला नेटवरून दिसतंय। तर जो काही गळा आहे ना आपण घेतलेला त्याच्यावरून मी टिप मारतीये। आपल्याला नंतरून पण गळा जो आहे ना आतमधला मेन गळा कट करायचा आहे आणि मी याच्यावरून नंतरून लेस टाकणार आहे, त्यामुळं मी गळ्यावरती टिप मारून घेतली, म्हणजे आपला नेटचा कपडा जो आहे तो इकडे तिकडे सरकणार नाही। आता साईडचा उरलेला जो नेटचा कपडा आहे तो आपण इथे कट करून टाकणार आहे। तर अशा पद्धतीने मी इथं उरलेला नेटचा कपडा कट करून टाकते। आता जो आपला मेन गळा आहे तो आपल्याला इथे घ्यायचा आहे। तर 2.5 इंचाची गळा रुंदी घेतलेली मी इथं 2.25 इंच पण घेऊ शकता तुम्ही। मी 2.5 इंच घेतलेली आहे, मला याला नंतरून नॉड वगैरे पण मी टाकणार आहे। तर अशा पद्धतीने आपण 2.5 इंचाची गळा रुंदी घेतली आणि जो काय आपला 10 इंचाचा गळा होता गळा उंची ते टाकून घेतली आणि मग मी इथं काय केलं, गोल गळा काढून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने आपला आतमधला पण गळा तयार आहे। तर बघा खालच्या साईडला ढवळं मशीन आहे, ढवळं
ब्लाऊजचा कलर आहे, त्याच्यामुळं मी इथं खाली तुम्हाला अस्तर टाकून आणि मग ब्लाऊज दाखवलेला आहे। तर बघा अशा पद्धतीने दिसणार आहे आपला गळा। आता इथं आपण आहे ना पायपिंग करणार आहे, तर मी अस्तरचीच पायपिंग करणार आहे। तर मी अशा तिरक्या पट्ट्या काढून घेते, तर 3 अशा तिरक्या पट्ट्या काढून घेते, कारण की कपडा जो आहे तो छोटा आहे। मग आपण आता ह्या एकमेकांना जोडून घेणार आहे। तिरक्या पट्ट्या काढल्या की आपली पायपिंग जी आहे ना, थोडे जरी चान्स असले उलटायचे तर ते उलटत नाही। आणि आता हे नेटचं फॅब्रिक आहे, तर आपल्याला याच्यावरती पायपिंग खूप जपून करावा लागणार आहे। आणि कारण की नेटच्या याच्यावरती जर आपण पायपिंग व्यवस्थित केली तर कारण की हे खेचतं, हे नेट थोडंसं असं ताणल्यासारखं पण होतं, त्यामुळे आपल्याला इथं पायपिंग जी आहे ती व्यवस्थित लावायची, एकदम कडक नाही आहे तो कपडा। तर अशा पद्धतीने आता जो कपडा आहे, जे मी तिरकी पट्टी काढून घेतलेली आहे अस्तरची, तीच फक्त आपल्याला नॉर्मल खेचायची, खालच्या कपड्याला काहीही खेचायचं नाही आहे। तर अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड झाली की मग छान अशी पायपिंग होती। आता आतमध्ये मी बरोबर त्या लाईनीमध्ये जी टिप मारलेली आहे, तो कपडा आहे त्याच्या कडेकडेने आपल्याला ती पट्टी त्याच्या कडेने अशी फोल्ड करत चालायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने। तर मी पायपिंगचा पण एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे एकदम मस्त, तर त्यामध्ये तुमची पायपिंग जर उलटत असेल तर ती उलटणार नाही। तर आता आतमधले जो काही एक्स्ट्राची पट्टी आहे ती आपल्याला इथं कट करून टाकायची आहे। तर बघा या पद्धतीने जेणेकरून पायपिंग आपली जी आहे ना ती व्यवस्थित येईल आणि असे धागे दोरे पण मग दिसत नाही। तर मी कट करून टाकले। आता आपल्याला पायपिंग करायची आहे, बारीक करायची, बारीक थोडी जाड पाहिजे, जाड। जेवढंही एकसारखं माप धरलं की मग एकसारखंच माप धरायचं आहे आपल्याला। तर अशा पद्धतीने आता आपण पायपिंगचा जो काही खाचा आहे आपला, त्यामध्ये आपल्याला टिप मारायची आहे। तर बघा फायनली आपली पायपिंग जी आहे ना ती लावून झालेली आहे। तर तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला टक्स मारून घ्यायची आहे, तर 4-4 इंचावरती किंवा असं मधला सेंटर धरून तुम्ही टक्स मारले तरीही चालतील। तर अशा पद्धतीने आपला गळा जो आहे तो तयार झालेला आहे। तर बघा इथे आता आपल्याला नॉड वगैरे टाकायची आहे, परत आपल्याला इथे लेस पण टाकायची आहे। तर बघा अशा पद्धतीने आपला जो आहे फायनल लुक आहे, ट्रान्सपरंट गळा आहे। मला एका 2 ताईंच्या कमेंट पण आलेल्या की ताई आम्हाला ट्रान्सपरंट गळा, नेटचा गळावरती कसं घ्यायचं, काय घ्यायचं ते नक्की सांगा। तर मग मी त्यासाठी पण हा व्हिडिओ शूट केलेला आहे। तर अशा पद्धतीने मी आता याच्याकडेनी लेस टाकते आहे। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर कोणी मैत्रिणी नवीन असतील तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा। तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।